सो हॅलो फ्रेंड्स, तर मी आली आहे माझ्या गावाला मुंबईला. तर सर्वात पहिलं मी तुम्हाला माझ्या मुंबईचं घर दाखवणार आहे. मी तुम्हाला शेलारवाडीचं घर दाखवलं होतं, आय मीन बेकडेवाडीचं. आणि आता मी मुंबईला आली आहे, त्यामुळे मी तुम्हाला मुंबईचं घर दाखवणार आहे. तर सर्वात आधी बघा, मी थांबलेली आहे गॅलरीमध्ये आणि ही आहे गॅलरी. 2 मिनटं. हे बघा, ही आहे गॅलरी आणि इथं खूप अंधार आहे. आणि सर्वजण बोलतात की, म्हणजे माझ्या मैत्रिणी, की तुझ्या गावाला भूताच्या गोष्टी घडल्यात, तर तुला बाहेर आलं भीती नाही का वाटत? तर थोडीफार वाटते. तरी पण तर मी तुम्हाला गॅलरी दाखवली. आता बघूया आपण हॉल. तर या आणि हां, ते म्हणजे मोठ्या पप्पांची चॉईस आहे की दरवाजाला असंच स्टिकर लावायचं. आणि हे बघा, पहिलं बघूया हॉल. हॉलसुद्धा खूप मस्त आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवते की हे माझे आजी बाबा होते, बट आता ते नाही आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवते बेडरूम. तर हे बघा, हे आहे माझ्या आत्याचं बेडरूम. आणि सगळं ते आत्ताचंच आहे. आणि आता दाखवते किचन. आणि हे बघा, हे आहे किचन. किचनमध्ये स्वयंपाक चालू आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवते माझी रूम. तर माझी रूम इथं अंधार आहे. तर हे बघा, माझ्या रूममध्ये म्हणजे असं माझीच म्हणजे एकटीचीच नाही आहे ती, दादा, मम्मी, मी आणि पप्पाची असे रूम आहे. आणि ती आत्याची. आणि ह्या साईडला जी रूम आहे पलीकडं, ती माझ्या मोठ्या भावाची, छोट्या भावाची आणि मोठ्या मम्मीची आणि मोठ्या पप्पाची रूम. तर हे बघा, इथं खूप पसारा आहे. आणि हा फ्रीज स्टँड आहे. तर हा जो आहे ते आजी बाबाचा जो फोटो लावला आहे तिथं होता, पण त्याच्यात फिशच नाही राहिल्या. तर आता वळूया आपण मोठ्या मम्मीच्या रूममध्ये. तर हे बघा, तर हे बघा, हे आहे मोठी मम्मीची रूम. आणि या रूममध्ये बसलेला आहे या रूमचा मालिक. आणि हे बघा, इथून खिडकी आहे. इथं सुद्धा खूप अंधार आहे. आणि ही मोठी मम्मीची रूम आहे. सो गाईज, तुम्हाला हे घर पूर्ण कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.